नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा परीक्षा डिजिटल लर्निंग या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 1 मार्च 2024। तर आपल्या डेली करंट अफेअर्सच्या सीरीज मधील काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे घटक आज आपण अभ्यासूया। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। फर्स्ट क्वेश्चन आहे, नुकतेच महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे एस चोक्लिंगम। महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक निर्णय अधिकारीपदी एस चोक्लिंगम यांची नियुक्ती करण्यात आली आहे। त्यांची नियुक्ती एस.एम. देशपांडे यांच्या जागी करण्यात आली आहे। एस चोक्लिंगम हे 1996 च्या बॅचचे वरिष्ठ सनदी अधिकारी आहेत। सध्या ते पुण्यातील यशदाचे महासंचालक म्हणून कार्यरत आहेत। तसेच राज्य सरकारने माजी सनदी अधिकारी प्रदीप व्यास, शेखर चन्ने आणि मकरंद रानडे यांची राज्य माहिती आयुक्त पदावर नियुक्ती केली आहे। 3 वर्षांच्या कालावधीसाठी ही नियुक्ती करण्यात आली आहे। नेक्स्ट आहे, 2024 मध्ये आरबीआयने आर्थिक साक्षरता सप्ताह कधी आयोजित केला होता? तर याचे योग्य उत्तर आहे 26 फेब्रुवारी ते 1 मार्च। 2024 मध्ये आरबीआयने 26 फेब्रुवारी ते 1 मार्च दरम्यान आर्थिक साक्षरता सप्ताह आयोजित केला। या सप्ताहाचा मुख्य उद्देश नागरिकांमध्ये आर्थिक साक्षरता आणि शिक्षणाचा प्रसार करणे हा आहे। याची थीम काय होती बघा? थीम होती योग्य सुरुवात करा, आर्थिक दृष्ट्या स्मार्ट व्हा। तर 2016 पासून आरबीआय द्वारे हा सप्ताह आयोजित केला जातो। तर 2024 मध्ये कधी आयोजित केला? तर 26 फेब्रुवारी ते 1 मार्च 2024 रोजी। नेक्स्ट आहे, जगातील पहिले वैदिक घड्याळ कोठे स्थापन करण्यात आले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे उज्जैन, मध्य प्रदेश। जगातील पहिले वैदिक घड्याळ मध्य प्रदेशातील उज्जैन मध्ये स्थापन करण्यात आले आहे। तर 1 मार्च 2024 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी उज्जैन मधील जंतर मंतर येथे बांधलेल्या 85 फूट उंच टॉवरवर स्थापित वैद्यकीय घड्याळाचे उद्घाटन करतील। कधी उद्घाटन करण्यात येणार आहे? तर 1 मार्च 2024 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते। तर कोठे बांधलेले आहे बघा? याची उंची किती आहे? 45 फूट उंच टॉवरवरती बांधण्यात आलेले आहे। हे घड्याळ वैदिक हिंदू पंचांग, ग्रहांची स्थिती, मुहूर्त आणि ज्योतिषीय गणनांबद्दल माहिती प्रदर्शित करेल। हे भारतीय प्रमाणवेळ आणि ग्रीनविच मीन टाइम देखील वेळ दर्शवेल। या घड्याळात 2 सूर्योदय दरम्यानचा कालावधी 30 भागांमध्ये विभागला गेला आहे, ज्याचा 1 तास IST नुसार 48 मिनिटांचा आहे। मोहन यादव यांनी 6 नोव्हेंबर 2022 रोजी वैदिक घड्याळाची पायाभरणी केली होती। नेक्स्ट आहे, जागतिक सुवर्ण परिषदेने भारतासाठी नवीन CEO म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे सचिन जैन। फेब्रुवारी 2024 मध्ये वर्ल्ड गोल्ड कौन्सिलने डी बियर्सचे सचिन जैन यांची मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे। त्यांचा कार्यकाळ मार्च 2024 पासून सुरू होईल। डी बियर्स इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून त्यांनी भारत आणि पश्चिम आशियातील डी बियर्स फॉरएव्हर मार्क व्यवसायाचे नेतृत्व केले आहे। तसेच त्यांनी लॅड्रो, स्वॅच ग्रुप आणि बेंटेक यासारख्या नामांकित कंपन्यांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहेत। जागतिक सुवर्ण परिषद ही जागतिक सुवर्ण खाण कामगारांचे प्रतिनिधित्व करते। नेक्स्ट आहे, गगनयान मोहिमेसाठी किती अंतराळवीरांचे नामांकन करण्यात आले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे 4। फेब्रुवारी 2024 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताच्या पहिल्या मानवयुक्त अंतराळ मोहिमेसाठी 4 अंतराळवीरांची नावे जाहीर केली आहेत। यामध्ये प्रशांत नायर, अंगद प्रताप, अजित कृष्णन आणि शुभांशु शुक्ला या 4 अंतराळवीरांची नावे देण्यात आली आहेत। अंतराळवीरांनी रशियामध्ये वर्षभराचा प्रशिक्षण अभ्यासक्रम घेतला आहे। गगनयान मिशन हा भारताचा पहिला मानवी अंतराळ उड्डाण कार्यक्रम असणार आहे। गगनयान प्रकल्पांतर्गत क्रू मेंबर्स 3 दिवसांच्या मोहिमेसाठी 400 किलोमीटरच्या कक्षेत पाठवले जातील। मानव मोहिमेसाठी अंतराळवीरांना प्रशिक्षण देण्यासाठी इस्रोने बेंगळुरू येथे अंतराळवीर प्रशिक्षण सुविधा स्थापन केली आहे। 13 फेब्रुवारी 2024 रोजी इस्रोने ग्राउंड पात्रता चाचण्यांची अंतिम फेरी पूर्ण केली होती। नेक्स्ट आहे, निवडणूक आयोगाने मेरा पहला वोट देश के लिए मोहीम कोणासोबत सुरू केली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे शिक्षण मंत्रालय। केंद्र सरकारने 28 फेब्रुवारी 2024 पासून निवडणूक आयोगांतर्गत देशभरातील उच्च शैक्षणिक संस्थांमध्ये मेरा पहला वोट देश के लिए उपक्रमाचे आयोजन केले आहे। या उपक्रमाचा मुख्य उद्देश तरुण मतदारांना सहभागी करून घेणे आणि मतदान करण्यासाठी प्रोत्साहित करणे हा आहे। हा उपक्रम 6 मार्च 2024 पर्यंत सुरू राहणार आहे। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी भारतातील सर्व उच्च शैक्षणिक संस्थांना त्यांच्या कॅम्पसमध्ये व्यापक मतदार जागृती उपक्रम राबवण्याचे निर्देश दिले आहेत। नेक्स्ट क्वेश्चन आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी इस्रोच्या नवीन प्रक्षेपण संकुलाची पायाभरणी कोठे केली? तर याचे योग्य उत्तर आहे तमिळनाडू।
फेब्रुवारी 2024 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी इस्रोच्या नवीन प्रक्षेपण संकुलाची पायाभरणी तामिळनाडूच्या तुतुकुडी जिल्ह्यात केली आहे। हे प्रक्षेपण संकुल SSLV प्रकाराचे रॉकेट प्रक्षेपित करण्यासाठी बांधले जात आहे। या सुविधेमध्ये वर्षाला 24 प्रक्षेपणे केले जातील। हे संकुल बांधण्यासाठी 986 कोटी रुपये खर्च होणार आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे, भारतातील पहिल्या सेप्टिक टँक साफ करणाऱ्या रोबोटचे नाव काय आहे? तर याचे उत्तर आहे होमोसेप ॲटम। IIT मद्रास भारतातील पहिला सेप्टिक टँक क्लिनिंग रोबोट होमोसेप ॲटम नावाचा भारताचा पहिला सेप्टिक टँक क्लिनिंग रोबोट लॉन्च केला आहे। मॅन्युअल स्क्वेजिंग दूर करणे आणि देशभरातील स्वच्छता मोहिमेला प्रोत्साहन देणे हे याचे उद्दिष्ट आहे। नेक्स्ट आहे, मरियम नवाज या कोणत्या प्रांताच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री बनल्या आहेत? तर पाकिस्तानच्या पंजाब प्रांताच्या त्या पहिल्या महिला मुख्यमंत्री बनल्या आहेत। फेब्रुवारी 2024 मध्ये मरियम नवाज या पाकिस्तानच्या पंजाब प्रांताच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री बनल्या आहेत। त्या PMLN पक्षाच्या नेत्या आहेत। मरियम नवाज यांनी 2011 मध्ये सक्रिय राजकारणात प्रवेश केला। मरियम या पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांची मुलगी आहे। नेक्स्ट आहे, आशियाई खेळांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या सशस्त्र दलातील जवानांसाठी आर्थिक प्रोत्साहन योजना कोणत्या मंत्रालयाने सुरू केली आहे? तर संरक्षण मंत्रालयाने सुरू केली आहे। फेब्रुवारी 2024 मध्ये संरक्षण मंत्रालयाने आशियाई खेळांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या सशस्त्र दलातील जवानांना बक्षीस देण्यासाठी आर्थिक प्रोत्साहन योजना जाहीर केली आहे। याचा उद्देश या खेळाडूंनी पॅरिस ऑलिम्पिक गेम्स 2024 ची तयारी करताना त्यांची ओळख आणि प्रेरणा वाढवणे हे आहे। या उपक्रमांतर्गत आशियाई खेळ आणि आशियाई पॅरा गेम्स या दोन्हीमध्ये सुवर्ण पदक विजेत्यांना प्रत्येकी 25 लाख रुपयांचे रोख बक्षीस, रौप्य पदक विजेत्यांना प्रत्येकी 15 लाख रुपये आणि कांस्य पदक विजेत्यांना प्रत्येकी 10 लाख रुपयांचे बक्षीस दिले जाईल। नेक्स्ट आहे, त्रिपुराचे मुख्यमंत्री डॉक्टर माणिक सहा यांनी जगन्नाथ दिघी वॉटरफ्रंट विकास प्रकल्पाचे उद्घाटन कोठे केले? तर याचे उत्तर आहे उदयपूर। फेब्रुवारी 2024 मध्ये त्रिपुराचे मुख्यमंत्री डॉक्टर माणिक सहा यांनी उदयपूर येथील जगन्नाथ दिघी वॉटरफ्रंट डेव्हलपमेंट प्रकल्पाचे उद्घाटन केले। या प्रकल्पाचे उद्दिष्ट जलसंस्थेचे आणि त्याच्या सभोवतालच्या परिसराचे पुनर्जीवन करणे, स्थानिक समुदायाच्या आकांक्षा पूर्ण करणे आणि पर्यटकांसाठी परिसराचे आकर्षण वाढवणे हे आहे। नेक्स्ट आहे, नुकताच कोणत्या राज्याने हैदराबाद फार्मासिटी प्रकल्प रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे? तर तेलंगणा राज्याने घेतलेला आहे। फेब्रुवारी 2024 मध्ये तेलंगणा सरकारने बहुचर्चित हैदराबाद फार्मासिटी प्रकल्प बंद करण्याचा निर्णय घेतला आहे। प्रकल्पाभोवती असलेल्या कायदेशीर अडचणींमुळे तसेच शेतकरी विरोध आणि पर्यावरण विषयक चिंतेचा हवाला देऊन हा निर्णय घेण्यात आला आहे। यासाठी पर्यायी रणनीती म्हणून राज्यभरातील औषध उद्योगाच्या वाढीचे विकेंद्रीकरण करण्यासाठी फार्मा विलेज स्थापन करण्याची सरकारची योजना आहे। नेक्स्ट आहे, नुकतेच एडिथ आणि पीटर ओडोनेल पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे प्राध्यापक अशोक वीरराघवन। फेब्रुवारी 2024 मध्ये पुरस्कार भारतीय वंशाचे संगणक अभियंता प्राध्यापक अशोक वीरराघवन यांना एडिथ आणि पीटर ओडोनेल पुरस्कार प्रदान केला आहे। हा पुरस्कार टेक्सास अकॅडमी ऑफ मेडिसिन, इंजिनिअरिंग, सायन्स अँड टेक्नॉलॉजी USA तर्फे देण्यात आला। त्यांना हा पुरस्कार अभियांत्रिकी क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी देण्यात आला आहे। भारतीय अमेरिकन डॉक्टर अशोक वीरराघवन हे BTech आहेत। टेक्सास मधील संशोधकांसाठी हा सर्वोच्च शैक्षणिक पुरस्कारांपैकी एक आहे। नेक्स्ट आहे, डेंग्यू तापाच्या झपाट्याने वाढणाऱ्या रुग्णांमुळे अलीकडेच कोणत्या देशाने आरोग्य आणीबाणी घोषित केली आहे? तर याचे उत्तर आहे पेरू। फेब्रुवारी 2024 मध्ये दक्षिण अमेरिकन देश पेरूने डेंग्यू तापाच्या झपाट्याने वाढणाऱ्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर आरोग्य आणीबाणी जाहीर केली आहे। पेरूच्या 25 पैकी 20 प्रदेशांमध्ये आरोग्य आणीबाणी घोषित करण्यात आली आहे। पेरू हा पश्चिम दक्षिण अमेरिकेतील एक देश असून त्याची राजधानी लिमा ही आहे। नुकतीच कर्नाटक उच्च न्यायालयाचे 34वे मुख्य न्यायाधीश म्हणून कोणी शपथ घेतली? तर याचे योग्य उत्तर आहे न्यायमूर्ती निलय विपिन चंद्र अंजारिया। फेब्रुवारी 2024 मध्ये न्यायमूर्ती निलय विपिन चंद्र अंजारिया यांनी कर्नाटक उच्च न्यायालयाचे 34वे मुख्य न्यायाधीश म्हणून पदभार स्वीकारला। यापूर्वी त्यांनी गुजरात उच्च न्यायालयात सर्वात वरिष्ठ न्यायाधीश म्हणून काम केले होते। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण काही महत्त्वाचे चालू घडामोडींचे घटक अभ्यासले। यासारखेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका।